जसं कार्डे करायला लागलो की सगळे आम्हाला हसायला लागले. लक्षात आलं आमच्या की आम्ही जे शिकलो ते कार्डे नव्हतंच, मुळी काहीतरी वेगळंच होतं. एका व्यक्तीने त्यांची बॅग ओढली आणि खळखळ असा आवाज आला. मी जशी त्याला एक किक मारली की तो पूर्ण त्या रेल्वेच्या दारातून बाहेर पडला आणि त्याला बघता मागची मागं पळून गेली, पुढची पुढे पळून गेली आणि कोणी तिथे थांबलंच नाही. की मला कोणी उलटं बोललेलं मला सहनच व्हायचं नाही. मी डायरेक्ट मारायला सुरुवात करायचो. त्याला इतका मी मारला होता की त्यानं दुसऱ्या दिवशी त्याची 40-50 मुलं आणली आणि 40-50 मुलांनी सुद्धा मला मारायला सुरुवात केली. तर त्यातली 8 मुलं ॲडमिट होती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि मी घरीच बसलो होतो. घरचे व्यक्ती होते ते आले. ते म्हणले कुठे तो मुलगा? तर ते मी खुर्चीवर बसत होतो, बन्यानं घातलं होता, लुंगीवर होतो. म्हणजे हा व्यक्ती म्हटलं शक्यच नाही. म्हणजे अरे ह्याचं 40-50 पण वजन दिसत नाही आणि ह्यानं कशी एवढी आठवू. म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये 8 बेड अशी लाईनीनं पडले. आणि माझं पहिलं जे अचिव्हमेंट होते 2010 साली मी सिंगापूरला इंटरनॅशनल खेळायला गेलो आणि सिंगापूरच्या इंटरनॅशनलमध्ये मी पहिलं माझं स्वतःचं गोल्ड मेडल मारलं. मी खूप जोशमध्ये होतो. एकाच वेळेस 9 जिल्ह्यांमध्ये शाखा मी ओपन केल्या. त्यानंतर साताराची ख्याती पूर्ण कराटे म्हटलं की वीरेंद्र परदेशी आणि वीरेंद्र परदेशी म्हटलं की कराटे. मुलीच्या गळ्याला चाकू लावला होता त्या मुलांनी. जर त्या मुलीनं थोडं तरी कराटेचं नॉलेज घेतलं असतं तर त्याला एक तर त्याला जवळच येऊन दिला असता. जर जवळ येऊन दिला असता तर तो ज्या पोझिशनमध्ये उभा राहिला होता खूप सोपी होती. एका हात तिचे दोन्ही हात मोकळे होते. तिनं दोन्ही हाताने एक हात तिचा चाकूचा पकडला असता, दुसरा पाय तिच्या सेंटरवर मारून त्याला जागं गोल फिरून खाली आपटला असता. नमस्कार मित्रांनो, माझं नाव वीरेंद्र परदेशी, जपान कराटे असोसिएशन सातारा. मी एक कराटे कोच आहे. कॉलेजला असताना नुकतंच 98-99ला इंटरनेटचं युग आलं आणि सरांनी एक सांगितलं की सर्च करा तुम्ही कम्प्युटरवर, काय सर्च करतायत तुम्हाला. तर मी ते सर्च केलं कराटे. तर तिथं पहिलं वाक्य आलं होतं जपान कराटे. हे जपान कराटे काय आणि आपण कुठलं कराटे शिकतोय ह्याची थोडीशी उत्सुकता लागली आणि तिथून ती हिस्ट्री सुरू झाली. आम्ही सर्च करत गेलो. दादर डोजोला जपान कराटे इंडियाचा हेडक्वार्टर होतं. तिथल्या सरांशी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी गोव्यामध्ये एक छोटासा कॅम्प होता, तिथे बोलवलं आम्हाला. माझा मित्र आणि मी आम्ही स्कूटरवरती, म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, 98-99ला आम्ही स्कूटरवरती गोव्याला गेलो. तिथं तो कॅम्प अटेंड केला. तिथं मला सरांनी प्रश्न विचारला की आप कहाँ से आए हो. मग मी म्हटलं त्यांना हम सातारा से है, हम कराटे जॉइन करना चाहते हैं, जापान कराटे सीखना चाहते हैं. तर सरांनी दुसरा तिसरा कुठलाही प्रश्न न विचारता म्हटलं युनिफॉर्म लाया आहे का. कराटेचा युनिफॉर्म घातला. आम्ही जसं कराटे करायला लागलो की सगळे आम्हाला हसायला लागले. पण लक्षात आलं आमच्या की आम्ही जे शिकलो ते कराटे नव्हतंच, मुळी काहीतरी वेगळंच होतं. आणि तिथून ती हिस्ट्री सगळी माझी चालू झाली. माझा एक क्लास होता तारगावला. मी तिथे जायचो ट्रेननी, लोकल ट्रेननी जायचो. दुपारी जायचो 1:30 वाजता आणि संध्याकाळी 8-8:30ला ती ट्रेन असायची आणि ती परत मी 9-9:30 10 परत यायचो. एक छोटासा तिथं घडलेला किस्सा सांगतो. कॉलेजच्या काळात माझी लांब केस, उलटी टोपी, 6 पॉकेट जीन, असा अवतार विचित्रच असायचा माझा. आणि तिथला क्लास नुकताच सुटला होता. मी ट्रेनमध्ये बसतो तो 3ऱ्या नंबरच्या डब्यात. मला चांगलं आठवते, एक वृद्ध व्यक्ती चालत माझ्यापाशी आली. साधारण वय 60 असेल. मला म्हटली की तू कुठे निघाला आहेस. म्हटलं मी सातारा निघालो आहे. तर मला एक छोटी हेल्प करेल का. तर दिसायला तो एकदम व्यवस्थित होता, अशी कपडे छान होते. म्हटलं काय झालं. म्हटलं 1 नंबरच्या डब्यात मी बसलो आहे, माझ्यासोबत येऊन बसणार का. मला थोडीशी 2-3 व्यक्ती मला त्रास देत आहेत. मग मी म्हटली एकटीच व्यक्ती वृद्ध आहे, चला म्हटलं बसायचं. जर 3 नंबरच्या डब्यात बसलो का 1 नंबरच्या डब्यात बसलो. आलो 1 नंबरच्या डब्यात त्यांच्यासोबत बसलो, गप्पा मारायला लागलो. तोपर्यंत कोरेगाव आलं. कोरेगावमध्ये उतरताना एका व्यक्तीने त्यांची बॅग ओढली आणि खळखळ असा आवाज आला. मला सुद्धा कळलं नाही कसला आवाज आला. तर जुने व्यक्ती तुम्हाला माहिती आहेत बॅगेला चेन बांधून ठेवायचे. तो म्हणले की बघ काय चाललं, त्यांची मस्ती झाली, ते माझी बॅग ओढायला लागली. मी म्हटलं काय रे काय झालं. तर ते म्हटले अरे आम्हाला वाटली आमचीच बॅग आहे. त्यातल्या एक दुसऱ्या व्यक्तीला त्यानं जरा अवसन खाल्लं, त्याला कळालं की आम्ही ही दोघंच दिसत आहेत. मग त्यानं थोडंसं मोठ्या वेळेचा अंगावर येण्याचा प्रयत्न केला. मी जशी त्याला एक किक मारली की तो पूर्ण त्या रेल्वेच्या दारातून बाहेर पडला आणि त्याला बघता मागची मागं पळून गेली, पुढची पुढे पळून गेली आणि कोणी तिथे थांबलंच नाही. 2 मिनटं सगळं समजून, रात्रीची वेळ होती. पण ते समजून गेले की हा आपल्याला ऐकणार नाही आहे. सातारा आलं. मी त्यांना विचारलं की तुम्ही पुण्यापर्यंत जाणार आहे, एकटे कसे जाणार आहे. तर तुम्ही असं करा, तुम्ही माझ्यासोबत चला सातारला, मी तुम्हाला सकाळी पुण्याला सोडतो. आणि त्या व्यक्तीला मी माझ्या घरी आणलं, जेवायला दिलं, दुसऱ्या दिवशी पुण्याला नेऊन सोडलं. मला तोपर्यंत ती माहीत होती व्यक्ती कोण आहे. ती व्यक्ती होती जीवन किर्लोस्कर. की इतकी मोठी व्यक्ती होती की त्यांचे बाळासाहेब ठाकरेंबरोबरचे फोटो, लता मंगेशकरबरोबरचे फोटो, मोठमोठ्या व्यक्तींबरोबरचे फोटो होते आणि मला माहीत होतं. आणि त्यानंतर माझा पहिला गुरु झाला ते जीवन किर्लोस्कर. त्यांनी मला कुणाशी कसं बोलावं, कसं वागावं हे शिकवलं. इवन
मी बोलताना माझी केसांची स्टाईल कशी असतात, माझे चेहऱ्याचे एक्सप्रेशन काय असतात, तुमचे उच्चार कसे असावे, त्यांनी मला सगळं घडवलं. आणि ते काही वर्षानंतर राहिले नाहीत आपल्या 2004 साली ते गेले. आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ज्यावेळेस त्यांची खूप ओळख होती पुण्यामध्ये, सांगलीमध्ये, कोल्हापूरमध्ये एक महाराज होते, तिथं त्यांच्या दर्शनाला जायचे केरळच्या महाराजांपाशी. आणि तिथून त्यांचे पण भरपूर तिथले ओळखीचे मित्र, आणि त्यांना सगळ्यांना माझी हिस्ट्री कळल्यानंतर त्यांचा पहिला जो पुरस्कार होता जीवन गौरव पुरस्कार, तो पहिला पुरस्कार मला मिळाला. आणि ते बघून खूप मला आनंद झाला. आणि तिथून माझी जी हिस्ट्री सुरू झाली आणि तो पूर्ण माझी लाईफचा पूर्ण एक टर्निंग पॉईंट होता. म्हणून मी म्हणतो की माझा पहिला गुरु ज्यानं मला घडवलं, ज्याने मला माणसात आणलं, की म्हणतो ना माझा इतका रागीट स्वभाव होता की मला कोणी उलटं बोललेलं मला सहनच व्हायचं नाही. मी डायरेक्ट मारायला सुरुवात करायचो. म्हणजे कॉलेजमध्ये तर किस्से सांगितले ना तर तुम्ही हैराण व्हाल की माझ्या बहिणीची ज्यावेळेस छेड काढली गेली कॉलेजमध्ये, आणि मला दुसऱ्या एका मुलाकडनं कळलं, तो माझा एक विद्यार्थी होता, की सर तुमच्या बहिणीची छेड काढली म्हणली, काढली होती एका मुलानी. तर मी त्या मुलाला जाब न विचारता कुणाची चुकी आहे काय चुकी काही न करता त्याला इतका मी मारला होता की त्यानं दुसऱ्या दिवशी त्याची 40-50 मुलं आणली, आणि 40-50 मुलांनी सुद्धा मला मारायला सुरुवात केली. तर त्यातली 8 मुलं ॲडमिट होती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, आणि मी घरीच बसलो होतो. आणि मला आल्यानंतर काही त्यांचे वरचे व्यक्ती होते ते आले. ते म्हणले कुठे तो मुलगा, तर ते मी खुर्चीवर बसलो होतो, बन्यानं घातला होता, लुंगीवर होतो. म्हणले हा व्यक्ती, म्हटलं शक्यच नाही. म्हणले अरे ह्याचं 40-50 पण वजन दिसत नाही, आणि ह्यानं कशी एवढी म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये 8 बेड अशी लाईनीने पडले. तर हा सगळा माझा जो रागाचा पारा होता तो सगळा त्या व्यक्तीने शांत केला की डिसिजन कसे घ्यायचे, पुढच्या व्यक्तीला विचारत जा की बाबा खरंच चुकी कुणाची आहे काय. मी चुकी विचारतो कुणाच्याही मित्राच्या भानगडीत असू दे, कुणाच्याही असू दे, फक्त मला एक फोन आला की जायचं आहे की मी निघालो. इतका माझा स्वभाव विचित्र होता. आणि तो स्वभाव सगळा माझा स्वभाव जीवन किर्लोस्कर या व्यक्तीमुळे खाली आला. आणि त्यानंतर माझी खऱ्या अर्थाने जर्नी सुरू झाली. मी क्लासेसवर फोकस केलं, माझ्या करिअरवर फोकस केलं. 2020मध्ये लॉकडाऊन आलं, त्याच्यानंतर ऑनलाईन क्लासेस स्टार्ट केले. जसं जग बदलतं ना तसं तुम्हाला बदललं पाहिजे, हे सगळं ऑनलाईन मुळे आणि ह्या लॉकडाऊनमध्ये समजून सांगितलं. की भरपूर जॉब केले मी. माझं लग्न झालं 2006मध्ये. माझी क्लासेस काही वेळेस चांगले चालत नव्हते त्यावेळेस, आणि माझ्या घरचे म्हणले की तू काहीतरी जॉब कर, म्हणून मी पुण्याला गेलो. हे सगळं सोडलं आणि पुण्याला जाऊन जॉब करायला लागलो. तर मला हे काय पटत नव्हतं जॉबचं. ते मी बँकेत जॉबला होतो HDFCमध्ये. तरी मी दर शनिवार रविवार सातारला यायचो, माझे क्लासेस बघायचो, पुन्हा जायचो. असे मी 2 वर्ष काढले. त्यानंतर एक डिसिजन घेतला की नाही, मला जॉब करायचं नाही, मला कराटेमध्येच करिअर करायचे. आणि पूर्णपणे मी तर सोडून परत सातारला आलो. सातारमध्ये आपली युनायटेड जुनी बँक होती, ती IDBI बँकेत कन्वर्ट झाली. त्या बँकेला मी जॉईन झालो. तिथं मी परत MIDCत आमची शाखा होती. मी जॉब पण असा बघितला की मला MIDCत दुपारच्या शाळेच्या जे शाळा असायच्या माझ्या क्लासेसच्या, त्या मी कव्हर करायचो दुपारच्या सुट्टीमध्ये. अशी माझी जर्नी मी चालू केली. परत मी संध्याकाळी एक जॉब बघितला जो सुपरवायझरचा जॉब होता. तो MIDCमध्ये जे वॉचमन असायचे, जे सिक्युरिटी गार्ड असायचे, त्यांच्यावर वॉच ठेवण्याचा जॉब केला. असे अनेक जॉब करत गेले. माझी मिसेस त्यावेळेस 2010 साली जॉबला लागली. त्यावेळेस पूर्णपणे मी जॉबमधून संन्यास घेतला आणि पूर्णपणे माझे क्लासेसवर वाढवण्याचा प्रयत्न सुरू केले. आणि माझं पहिलं जे अचिव्हमेंट होते 2010 साली मी सिंगापूरला इंटरनॅशनल खेळायला गेलो. आणि सिंगापूरच्या इंटरनॅशनलमध्ये मी पहिलं माझं स्वतःचं गोल्ड मेडल मारलं. पूर्णपणे मी स्वतःला झोकून दिलं होतं त्याच्यामध्ये. आणि मी ठरवलं होतं की मला काही ना काहीतरी बनायचं आहे. संपूर्ण भारतामध्ये जपान कराटेचे खूप मोठे नॅशनल्स होतात. 2003 सालापासून नॅशनलच्या ह्याच्यात प्रयत्न करायचो, पण पैसे नसायचे नॅशनलला जायला, कारण खर्च खूप असायचा. 2013 साली ठरवलं की काय नाही, आपण किती खर्च आला तर आपण नॅशनल स्टार्ट करायच्या. आणि 2013मध्ये मी नॅशनल खेळायला चालू केला. 2013मध्ये खेळलो. पहिलं टीममध्ये मिळालं मला मेडल. 2014 मला कुठलंही मेडल मिळालं नाही. त्या दिवशीच ठरवलं की नाही, म्हटलं खेळायचं तर नॅशनलमध्ये जपान अकॅडमीमध्ये करून दाखवायचं. 2015मध्ये बँगलोरला गेलो, भारताच्या टॉप 4मध्ये आलो. 2016मध्ये गोव्यात झालेल्या नॅशनलमध्ये भारताच्या 2ऱ्या नंबर रँकमध्ये आलो, टॉप 2मध्ये आलो. त्यानंतर साताराची ख्याती पूर्ण कराटे म्हटलं की वीरेंद्र परदेशी, आणि वीरेंद्र परदेशी म्हटलं की कराटे. भारताच्या कुठल्याही तुम्ही कोपऱ्यात जावा, फक्त सांगा त्यांना की वीरेंद्र परदेशी को पता है की, हाँ वो पता है मुझे सातारावाला. तर म्हटलं ना सातारा पता की, हाँ वो वीरेंद्र परदेशी सातारा. म्हणजे हे सातारा आणि वीरेंद्र परदेशी हे इतकं नाव मी त्यावेळेस माझं पूर्ण दिल्यामुळं झालं 2016 नंतर. त्यानंतर 16 नंतर मला परत मागं वळण्याची गरज पडली नाही आहे. आज क्लासेस भरपूर चाललेले आहेत माझे. 28पेक्षा जास्त माझ्या शाखा झालेल्या आहेत. आज 3-4 हजारपेक्षा जास्त स्टुडंट झालेले आहेत माझे. सातारा, नांदेड, धुळे, बेळगाव, कराड अशा वेगवेगळ्या ठिकाणी शाखा आहेत. आणखीन सुद्धा माझे शाखा वाढतात. आज आणखीन मला कॉल येतात. मी प्रॉपर इंटरव्ह्यू घेऊनच शाखेंना परवानगी देतो. कारण 2000 आम्ही साधारण 11-12च्या दरम्यान
मी खूप जोशमध्ये होतो. एकाच वेळेस 9 जिल्ह्यांमध्ये शाखा मी ओपन केल्या आणि त्याच्यातल्या जवळपास 7 शाखा माझ्या एकाच वेळी बंद पडल्या. त्यावेळेस इंटरनेटचं एवढं हे नव्हतं, जीपे वगैरे गुगल पे वगैरे असलं काय नव्हतं. त्यामुळे फीज लोक डायरेक्ट त्या शिक्षकांकडे द्यायच्या आणि परस्पर शिक्षक ते पैसे खर्च करायला लागले आणि माझ्यापर्यंत ते पैसे येत नव्हते आणि असे खूप फ्रॉड झाले. आणि त्याच्यानंतर मी जवळपास माझ्या 7 शाखा बंद केल्या. त्याच्यातल्या फक्त माझ्या काही शाखा 2 शाखा मुख्य म्हणजे साताराच्या आणि नांदेडच्या ह्या कंटिन्यू राहिल्या. त्याच्यानंतर मी प्रत्येक शाखा ही प्रत्येकाला इंटरव्ह्यू घेऊन सगळ्या लिंक करून आत्ता गेल्या काही 3-4 महिन्यापूर्वी मी प्रॉपर लीगल व्यवस्थित एक वेबसाईट चालू केली www.jkavp.com नावाने. आणि त्याच्यावरती प्रॉपर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, ऑनलाईन येऊ शकता, तुम्ही त्याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. त्याच्यामध्ये संपूर्ण व्यवस्थित सोय करून दिली आणि प्रत्येक टीचरला प्रत्येकाला व्यवस्थित त्यांचं घर कसं चालवं हा पूर्णपणे त्याच्यावर लक्ष दिलं. आज आम्ही एक साताऱ्यात खूप मोठा प्रोजेक्ट राबवणार आहे. जवळपास 1 लाख विद्यार्थी आम्ही त्याच्यामध्ये शिकवणार आहे. त्याच्यातून 100 शिक्षकांना एकाच वेळेस रोजगार मिळणार आहे. हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. आत्ता आमचं एकनाथ शिंदे साहेबांबरोबर बोलणं चाललेलं आहे. आम्ही लवकरच तो प्रोजेक्ट साताऱ्यात आणू. पहिला आम्ही तो साताऱ्यात सक्सेसफुल करू. साताऱ्यात सक्सेसफुल झाल्यानंतर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पुढच्या वर्षी तो प्रोजेक्ट आणणार आहे आणि तो मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा कसा होईल सर्व मुलांना मुलींना हे दाखवून देणार आहे. आणि त्याचबरोबर तो नंतर आपला 3रं वर्ष ते 4थं वर्ष आपलं असं की तो प्रोजेक्ट आपला संपूर्ण भारतामध्ये जाईल आणि खूप मोठ्या प्रमाणात त्या संपूर्ण गोरगरीब मुलांना सर्व थरातल्या मुलांना मुलींना हे जपानकडे नॉलेज मिळेल. मोटिव्ह एकच आहे की आज आपण खूप घटना बघतोय. आत्ता एक घटना घडलेली मागच 2-3 मागच्या आठवड्यापूर्वी, तर ती कुठं लांब नसून फक्त आमच्या एक चौक पास केला. तर यशवंत हॉस्पिटलच्या इथेच घडलेली ती घटना होती. तुम्ही बोलले तर त्या मुलीच्या गळ्याला चाकू लावला होता त्या मुलांनी. जर त्या मुलीनं थोडं तरी कराटेचं नॉलेज घेतलं असतं तर त्याला एक तर त्याला जवळच येऊन दिला असता. जर जवळ येऊन दिला असता तर तो ज्या पोझिशनमध्ये उभा राहिला होता खूप सोपी होती. एका हात तिचे दोन्ही हात मोकळे होते. तिनं दोन्ही हाताने एक हात तिचा चाकूचा पकडला असता, दुसरा पाय तिच्या सेंटरवर मारून त्याला जागा गोल फिरून खाली आपटला असता. हे छोटे छोटे टेक्निक असतात. त्याला काय जास्त वेळ पण लागत नाही. पण तिनं तो सराव केला असता, लक्ष दिलं असतं, थोडंफार कराटेचं नॉलेज घेतलं असतं तर कदाचित ही वेळ तिच्यावाला दिसेल. किंबहुना पुढे कुठल्या मुली ही वेळ येऊ नये. त्यामुळे मुलींनी मिनिमम छोटासा जो प्रोग्राम असतो, वर्कशॉप असतो आपला, तो अटेंड करावा. 2-3 महिन्याचे छोटे छोटे बेसिक कोर्स आहेत ते सुद्धा करावे, जेणेकरून त्याच्यामध्ये त्या मुलांना त्या मुलींना आपला जीव वाचवता येईल, आपल्या पालकांचा जीव वाचवता येईल. माझा एकच सर्वांना सल्ला आहे की ज्यांनी मध्येच करिअर सोडलंय, जे कराटेचे ब्लॅक बेल्ट आहेत पण त्यांना जॉबमुळे मिळत नाही वेळ, तर किंवा जॉब म्हणून त्याच्यातून एवढं त्यांचं म्हणजे म्हणतो ना खर्च भागत नाही, तर साईड बाय साईड त्यांना जर करिअर करायचं असेल, सकाळी क्लास संध्याकाळी क्लास करायचं, प्लस स्वतःचं त्याचं सेल्फ डिफेन्स पण होईल आणि सेल्फ प्रॅक्टिस पण होईल, तर अशा ब्लॅक बेल्ट विद्यार्थ्यांनी माझा संपर्क साधावा. कारण मी मास्टर डिग्री घेतो. ब्लॅक बेल्टच्या पुढचे जे नॉलेज आहे मी ते देतो सर्वांना. सगळ्यांना एकच माझा सल्ला आहे की गिव्हअप करू नका. आयुष्यात कुठल्याही गोष्टीला गिव्हअप करू नका. अडचणी येतात आणि जातात. तुम्हाला मी माझ्या त्या सगळ्या जर्नी सांगितली, मला किती अडचणी आल्या त्या सगळ्या मी अडचणींना मात करत आज इथपर्यंत आलोय आणि गिव्हअप केलेलं नाहीये. आणि तुम्ही सुद्धा गिव्हअप करू नका. तुम्ही या एकदा चर्चा करा, माझी भेटा. आपलं खूप मोठं हे विश्व खूप मोठं आहे, याच्यामध्ये खूप काही करण्यासारखं आहे. एक म्हणतो ना आपण, एक वेळ होती, ती वेळ गेलेली आहे. आता ती वेळ पुन्हा येऊ द्या तुमच्या आयुष्यातली आणि गिव्हअप न करता मला जॉईन करा आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन एक मोठं कार्य करू.